परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती फक्त भारतभरच नाही तर जगभर ही मोठ्या आनंदाने उत्साहाने ही साजरी केली जाते। ज्या महामानवाने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढून या देशामधली जी काही विषमतेवर आधारलेली जी व्यवस्था होती या व्यवस्थेला बाजूला सारून या देशामधला सर्वसामान्य दलित, शूद्र, महिला यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्याच माध्यमातून महाडचा सत्याग्रह असेल, नाशिकचा काळेवाडी मंदिर सत्याग्रह असेल, ही लढाई लढून भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम दलितांनाच नव्हे तर या देशातल्या महिलांना सुद्धा त्यांचा अधिकार देऊन त्यांच्या हातामध्ये हत्तीचं बळ देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। या जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की स्वतंत्र भारताची राज्यघटना ही लिहित असताना जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेची सुरुवात वी आर द इंडियन पीपल, आम्ही भारतीय या जनता या शब्दाने केलेली आहे। याचं कारण असं आहे की हे संविधान, ही राज्यघटना कुण्याही विशिष्ट लोकांसाठी नाही तर या देशातील 18 पगड जातींना न्याय मिळवून देण्यासाठी, या देशामध्ये खऱ्या अर्थानं समता निर्माण करण्यासाठी, या देशामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक तत्व, या देशामध्ये राजकीय तत्व आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक न्याय निर्माण करण्यासाठी भारतीय संविधान हे तयार केलेलं आहे। या देशामध्ये समतामूलक समाज स्थापना करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे काही लढे उभारले, मनुस्मृतीचं दहन करून या देशातील तमाम महिलांचा स्वाभिमान आणि या तमाम महिलांची अस्मिता जागृत करण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सर्व भारतीय मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं साजरी करत आहोत। या 135व्या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारतवर्षातील दलित, शोषित, पीडित, अस्पृश्य, मागासवर्गीय, विद्यार्थी, शेतकरी, कामगारी या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।